श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जाणारा अक्षय तृतीया हा सण आपण 10 मे 2024 रोजी साजरा करणार आहोत. आता या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. अक्षय तृतीयेला आपल्याला कोणकोणते उपाय, कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये या अक्षय तृतीयेला आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये एक भाजी चुकूनही करायची नाही किंवा खायची नाही याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ही जर भाजी तुम्ही जर या दिवशी करत असाल किंवा घरामध्ये खात असाल तर याचे तुमच्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते, लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेऊ शकते आणि म्हणूनच आपल्याला ही चूक या दिवशी अवश्य टाळायची आहे. त्याचबरोबर या दिवशी काय करावे व काय करू नये याच्याविषयीची देखील आपण अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अक्षय तृतीया या शब्दाचा अर्थच होतो अक्षय फलदायी. या दिवशी तुम्ही केलेले कोणतेही पुण्यकर्म असेल तर ते अक्षय फलदायी ठरतं. त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी मौल्यवान वस्तू खरेदी केल्यानं त्या अक्षय राहतात असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या आपल्याकडे अखंड राहतात, अखंड त्यामध्ये वाढ होत राहते. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही कोणतंही कार्य करत असाल तर त्यामध्ये अधिकाधिक वाढ होत जाते. त्याचबरोबर आपण जर या दिवशी काही पुण्यकर्म करत असाल, सेवा करत असाल तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, भरभराट येते. माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्यास माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर राहतो. त्याचबरोबर हा अक्षय तृतीया सण भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळं या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यास देखील भगवान श्रीहरी विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर आता मी तुम्हाला ज्या काही भाज्या सांगणार आहे तर त्यापैकी कोणतीही भाजी या अक्षय तृतीयेला तुमच्या घरामध्ये आणायची नाही किंवा तुमच्या घरामधील कुटुंबामधील कोणत्याही व्यक्तीनं ती खायची नाही. घराबाहेर जाऊन देखील ही खाणं टाळायचं आहे. हा दिवस संपूर्ण माता लक्ष्मीला समर्पित, भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असल्यामुळं या दिवशी आपल्याला त्यांचं नामस्मरण, पूजा विधी करायच्या आहेत, सेवा करायच्या आहेत आणि त्यामुळं तुमच्याकडून हे पापकर्म चुकूनही करायचं नाही, घडू द्यायचं नाही. तर आता ही जी पहिली जी भाजी आहे तर ती भाजी आहे मांसाहार. आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही विशिष्ट तिथीला मांसाहार करणं हे वर्ज्य मानलं गेलं आहे. आपल्या हिंदू धर्मात मांसाहार करण्यास मनाई केलेली आहे आणि म्हणूनच अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं हा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित असून हा अत्यंत पवित्र आणि अत्यंत शुभ दिवस असल्यामुळं आपल्याकडून हे जे पाप होणार आहे तर ते पाप आपल्याला घडू द्यायचं नाही, पापकर्म होऊ द्यायचं नाही. आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर देखील जाऊन कोणत्याही व्यक्तीनं मांसाहार करायचा नाही. मग मांसाहारामध्ये अंडी, मासे, मटण, चिकन अशा प्रकारचे जे कोणतेही मांसाहारी पदार्थ असतील तर ते खाणं या दिवशी अवश्य टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, संकष्टी तर या दिवशी देखील तुम्हाला हे पदार्थ खाणं अवश्य टाळायचं आहे. आणि तुमच्याकडून कळत नकळत जर ही चूक होत असेल तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होणार आहे आणि तुमच्या घरातून काढता पाय घेणार आहे. तुमच्या घरावरती दारिद्र्य येण्याची लक्षणं आहेत. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कांदा, लसूण हे जे तामसिक पदार्थ आहेत तर ते देखील खायचे टाळायचे आहेत. हा अक्षय तृतीया भगवान श्रीहरी विष्णूंना देखील समर्पित असून या दिवशी कांदा, लसूण अशा प्रकारचे जे तामसिक पदार्थ आहेत तर ते देखील आपल्याला घरामध्ये खायचे टाळायचे आहेत. कांदा, लसूण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच, परंतु आपण जे काही पदार्थ करणार आहोत, भाज्या करणार आहोत तर त्यामध्ये हे पदार्थ, ह्या भाज्या आपल्याला घालणं टाळायचं आहे. त्याचबरोबर तिसरी जी भाजी आहे तर ती म्हणजे घेवडा. घेवड्याची शेंग असेल किंवा घेवड्याची भाजी असेल तर ती देखील या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणणं किंवा घरामध्ये भाजी बनवून खाणं टाळायचं आहे. घेवडा हा देखील पदार्थ तामसिक मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही ह्या घेवड्याची भाजी किंवा घेवड्याचे कोणताही पदार्थ खाणं किंवा घरामध्ये बनवणं टाळायचं आहे. त्याचबरोबर कोणतीही विशिष्ट तिथी असेल, अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एकादशी तर त्या दिवशी देखील तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हा घेवडा देखील खाणं अवश्य टाळायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या विशिष्ट तिथींना जर घेवड्याची भाजी किंवा घेवड्याचा कोणताही पदार्थ जर घरामध्ये बनवून खात असाल किंवा घराबाहेर जरी जाऊन खात असाल तर याचा परिणाम
मुलांना भोगावा लागतो, त्यांचे दुष्परिणाम तुमच्या मुलांना भोगायला येतात आणि म्हणूनच तुम्हाला हा जो पदार्थ आहे म्हणजेच घेवडा आहे, तर तो खाणं या दिवशी अवश्य टाळायचं आहे. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेला कंदमुळे खाणे देखील आपल्याला अवश्य टाळायचं आहे. कंदमुळे म्हणजे जमिनीखाली जे उगवणाऱ्या ज्या भाज्या असतात तर त्यामध्ये गाजर असेल, मुळा असेल, बीट असेल किंवा बटाटा असेल. आता तुम्ही कोणताही सणवार असेल तर त्या दिवशी बटाट्याची भाजीही करत असतात. त्यामुळं ही बटाट्याची भाजी तुम्ही एक वेळ केली तरी देखील चालेल. परंतु हे जे बाकीचे जे मी भाज्या सांगितलेल्या आहेत म्हणजेच गाजर, बीट किंवा मुळा हे जे पदार्थ आहेत, या ज्या भाज्या आहेत, तर हे तुम्हाला या दिवशी खाणं अवश्य टाळायचं आहे. यामुळे देखील तुमच्या कुटुंबाला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आणि आपल्या हिंदू धर्मात अशा विशिष्ट तिथींना हे जे भाज्या आहेत, तर हे खाणं अवश्य टाळणं सांगितलेलं आहे. त्याबरोबर पुढील जी भाजी आहे, तर ती भाजी आहे फणस. फणसाची भाजी किंवा फणसाचे गरे हे देखील आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये खायचे नाहीत किंवा घराबाहेर जाऊन देखील खायचं नाही. यामुळं देखील आपल्या कुटुंबाला याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे फणस हा कोणत्याही विशिष्ट तिथीला खाल्ला जात नाही. म्हणजेच अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एकादशी या दिवशी खाल्ला जात नाही. त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला उपवास करत असाल तर या उपवासाला आपण सर्व प्रकारची फळं खाऊ शकता. परंतु हा फणस कोणत्याही उपवासाला चालत नाही आणि त्यामुळं तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती देखील हा फणस खाणं टाळायचं आहे. घरामध्ये फणस आणायचा देखील नाही किंवा घराबाहेर जाऊन देखील हा फणस तुम्हाला खायचा नाहीये. त्याचबरोबर तेलकट, मसालेदार पदार्थ किंवा भाज्या असतील तर त्या देखील तुम्हाला या दिवशी खाणं अवश्य टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी मसूरची डाळ किंवा तुरीची डाळ तर या डाळी देखील तुम्हाला करणं टाळायचं आहे. या डाळींची भाजी करणं देखील या दिवशी अवश्य टाळायचं आहे. या दिवशी अक्षय तृतीयेला आपण आपल्या घरामध्ये गोडाधोडाचं जेवण करायचं आहे. म्हणजेच पुरणपोळीचं जेवण या अक्षय तृतीयेला केलं जातं. आपल्या देवतांना भगवान श्री हरिविष्णूंना, माता लक्ष्मीला या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यामुळं आपल्याला या दिवशी गोडाधोडाचं कोणतंही जेवण असेल तर ते करायचं आहे. जर तुम्हाला पुरणपोळीचं जरी जेवण करणं शक्य होत नसेल तरी या दिवशी तुम्हाला आंबरस आणि चपाती हा देखील करून तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही कोणतीही भाजी करत असाल किंवा कोणताही पदार्थ करत असाल तर त्या सर्व पदार्थांमध्ये, भाज्यांमध्ये तुम्हाला हळद ही अवश्य मिसळायची आहे आणि चिमूटभर काळे तीळ मिसळून तुम्हाला सर्व भाज्या करायच्या आहेत. हळद ही भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळं, त्याचबरोबर अक्षय तृतीया हा सण भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असल्यामुळं तुम्हाला या दिवशी सर्व पदार्थांमध्ये ही हळद आणि चिमूटभर काळे तीळ टाकूनच तुम्हाला या सर्व भाज्या करायच्या आहेत. त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंना नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही जो भात करणार आहात तर त्या भातामध्ये देखील तुम्हाला थोडंसं हळद टाकायचे आहे. म्हणजेच हा पिवळा भात करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला केशर घालून हा भाताचा प्रसाद तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचा आहे. हा भगवान श्री हरिविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अतिशय साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. भगवान श्री हरिविष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळं या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना पिवळ्या वस्तू अर्पण करणं शुभ मानलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला हा नैवेद्य भगवान श्री हरिविष्णूंना अशा प्रकारे दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर काही शक्य होत नसेल तर तुम्ही श्रीखंडाचा देखील या दिवशी नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल. श्रीखंड खाणं आपल्या आरोग्यासाठी देखील उत्तम असतं आणि भगवान श्री हरिविष्णूंना, माता लक्ष्मीला देखील तुम्ही याचा केलेला नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर अक्षय तृतीया हा सण माता लक्ष्मी तसेच भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असल्यामुळं या दिवशी काही लोक हे उपवास करत असतात. आपल्या घरामध्ये सुखशांती टिकून राहावी, घराची भरभराट व्हावी यासाठी हा उपवास केला जातो. परंतु जर तुम्ही हा उपवास करत असाल तर मध्येच तुम्हाला हा उपवास सोडायचा नाही. म्हणजेच अक्षय तृतीयेचे हे जे उपवास आहे तर ते तुम्हाला नेहमी करत राहायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या दिवशी उपवास करत असाल तर हा उपवास अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला गोडाधोडाचं जेवण म्हणजेच पुरणपोळीचं जेवण असू द्या, खीर चपातीचं असू द्या किंवा कोणताही गोडाचा पदार्थ खाऊनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही ताक किंवा दूध देखील पिऊ शकता कारण हे आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर या दिवशी ब्राह्मणांना नारळ देखील दान तुम्ही करू शकता. तुम्ही जर या दिवशी ब्राह्मणांना नारळ जर दान करत असाल तर तुमच्या पूर्वजांना त्यांच्या पूर्वीच्या पापापासून मुक्त केलं जाऊ शकतं आणि त्यामुळं तुम्हाला या दिवशी हे नारळ ब्राह्मणांना अवश्य दान करायचे
तर अशा प्रकारे मी आता तुम्हाला ज्या काही भाज्या सांगितलेल्या आहेत, तर त्या भाज्या तुम्हाला या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी खाणं अवश्य टाळायचं आहे. या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या कुटुंबावर जी काही विघ्न आहे, संकट आहेत, बाधा आहेत, तर ते दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायच्या आहेत. मी तुम्हाला ज्या काही भाज्या सांगितलेल्या आहेत, तर त्या कळत नकळत चुकूनसुद्धा तुमच्या घरामध्ये आणायच्या नाहीत किंवा तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन देखील खायच्या नाहीत. या अवश्य चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. या दिवशी तुमच्याकडून जितक्या सेवा घडतील तितक्या सेवा करायच्या आहेत. या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची, तुळशी मातेची, केळीच्या झाडाची पूजा करायची आहे. दारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सेवा करायची आहे. कावळ्याला तुम्हाला, तसेच कुत्र्याला तुम्हाला, गाईला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. तर त्या कोणकोणत्या वस्तू खाऊ घालायच्या आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती तुम्हाला मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य जाऊन पहा. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे या दिवशी मांसाहार करायचा नाही. या दिवशीच नाही तर कोणतीही विशिष्ट तिथी असेल तर त्या दिवशी मांसाहार करणं हे आपल्याला टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी जुगार खेळणे किंवा दारू पिणे, सिगरेट ओढणे, तंबाखू खाणे या ज्या काही वाईट गोष्टी आहेत, वाईट कामं आहेत, तर ते देखील आपल्याला टाळायचे आहेत. चुकूनही या दिवशी कोणतंही व्यसन करायचं नाही, कोणाला मोठ्यांना दुखवायचं नाही, घरातील लोकांचा अपमान करायचा नाही, आपल्या अंगणामध्ये, आपल्या दारामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणत्याही पशुपक्ष्याचा अपमान करायचा नाही. या दिवशी कोणत्याही रूपात, कोणत्याही स्वरूपात देवी देवता आपल्या दारामध्ये किंवा आपले पूर्वज आपल्या दारामध्ये येऊ शकतात आणि त्यामुळं या दिवशी आपल्याकडून जितकी काही सेवा घडेल, जितके काही देवी देवतांची पूजा घडेल, तर ती आपल्याला घडवायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने केलेली कोणतीही सेवा ही वाया जात नाही. त्याचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होत राहतं आणि म्हणूनच तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी मी ज्या काही भाज्या सांगितलेल्या आहेत, तर त्या सर्व खायच्या टाळून तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, त्यांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. तरच तुम्हाला सर्व इच्छित फळं प्राप्त होणार आहे आणि तुमच्याकडून जर नकळत या जर चुका जर घडत असतील, तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येणार आहे, लक्ष्मी कायमची घरातून निघून जाणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.